आजचा आपला हा 36वा सत्र आपण चर्चा चालू ठेवणार आहोत आपल्या भगवद्गीतेमधल्या 4थ्या अध्यायातील आजचा जो श्लोक आहे तो आपला श्लोक क्रमांक 11 आहे. ह्या श्लोकामधनं आज आपण आपली चर्चा जी आहे ती चालू ठेवूया. हरे कृष्ण. कोणी माझ्या मागे एक जण बोलू शकतो, नम्रता माताजी किंवा ज्ञानेश्वर प्रभूजी किंवा सखी शिरोमणी माताजी. ये यथा मां प्रपद्यन्ते तां तथा एव भजामि अहम् मम वर्त्मनुवर्तन्ते मनुष्य पार्थ सर्वशः. हरे कृष्ण. कोणीही बोलू शकतो नंतर परत एकदा. ये यथा मां प्रपद्यन्ते तान् तथा एव भजामि अहम् मम वर्त्म अनुवर्तन्ते मनुष्यः पार्थ सर्वशः. ये यथा हरे मां कृष्ण. प्रपद्यन्ते तां तथा एव भजामि अहम्. बोला माताजी. ये यथा मां प्रपद्यन्ते तान् तथा एव भजामि अहम् मम वर्त्मनुवर्तन्ते मनुष्यः पार्थ सर्वशः. मम वर्त्म अनुवर्तन्ते मनुष्यः पार्थ सर्वशः. ये यथा मां प्रपद्यन्ते तां तथा एव भजामि अहम् मम वर्त्मनुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः. ये यथा मां प्रपद्यन्ते तान् तथा एव भजामि अहम् मम वर्त्म अनुवर्तन्ते मनुष्यः पार्थ सर्वशः. हरे कृष्ण. नम्रता माताजी. भाषांतर. नम्रता माताजी बोलू इच्छिता? ये यथा मां प्रपद्यन्ते तां तथैव भजाम्यहम् मम वर्तानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः. हरे कृष्ण प्रभुजी. हरे कृष्ण. खूपच छान माताजी, खूपच छान. हरे कृष्ण. शब्दार्थ ये म्हणजे जे, यथा ज्याप्रमाणे, माम मला, प्रपद्यन्ते शरण येतात, तान त्यांना, तथा त्याप्रमाणे, एव निश्चितच, भजामी फळ देतो, अहम मी, मम माझ्या, वर्त्म मार्गाला, अनुवर्तन्ते अनुसरतात, मनुष्य सर्व मनुष्य, पार्थ हे पार्थ, सर्वशः सर्व प्रकारे. भाषांतर. अभयचरणानंद भक्तिवेदांत स्वामी श्री प्रभुपादजींच्या द्वारे जगद्गुरु श्री प्रभुपाद की जय. जे ज्या भावाने मला शरण येतात त्याला अनुरूप असे फळ मी त्यांना देतो. हे पार्थ, सर्वजण माझ्या मार्गाचे सर्व प्रकारे अनुसरण करतात. तात्पर्य. प्रत्येक मनुष्य भगवान श्रीकृष्णांना त्यांच्या विविध प्रकट झालेल्या रूपांमध्ये शोध करीत असतो. पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांचा अंशिक साक्षात्कार त्यांच्या निर्विशेष ब्रह्मज्योतीमध्ये आणि परमाणू सहित सर्व गोष्टींमध्ये वास करणाऱ्या परमात्मा रूपामध्ये होतो. परंतु श्रीकृष्णांचा पूर्ण साक्षात्कार केवळ त्यांच्या अनन्य भक्तांनाच होतो. यामुळे श्रीकृष्णच प्रत्येकाच्या साक्षात्काराचे ध्येय आहे आणि याप्रमाणे ज्याची श्रीकृष्णांना प्राप्त करावयाची जशी इच्छा आहे त्याप्रमाणे तो मनुष्य संतुष्ट होत असतो. दिव्य आध्यात्मिक जगतातही श्रीकृष्ण हे आपल्या अनन्य भक्ताच्या इच्छेनुसार दिव्य भावामध्येच आदान प्रदान करतात. एखाद्या भक्ताला श्रीकृष्ण आपले सर्वश्रेष्ठ एकमेव स्वामी असावेत अशी इच्छा असते. दुसऱ्याला ते आपले खास मित्र असावेत अशी इच्छा असते. आणखी दुसऱ्याला ते आपला पुत्र असावेत अशी इच्छा असते. तर आणखी दुसऱ्याला ते आपले प्रियकर असावेत अशी इच्छा असते. श्रीकृष्ण सर्व भक्तांना त्यांच्या आपल्यावरील प्रेमाच्या उत्कटतेनुसार अनुरूप असे फळ देतात. भौतिक जगतातही भावनांचे हेच आदान प्रदान चालते आणि भगवंतही त्याचप्रमाणे विविध प्रकारच्या पूजकांच्या इच्छेनुसार त्यांना समान रीतीने फळ प्रदान करतात. विशुद्ध भक्त या ठिकाणी तसेच दिव्य धामामध्येही भगवंतांशी वैयक्तिक सहवास करतात व साक्षात त्यांची सेवा करू शकतात आणि याप्रमाणे विशुद्ध भक्त भगवंतांच्या प्रेममयी सेवेद्वारे दिव्य आनंद प्राप्त करतात.
जे निर्विशेषवादी आहेत आणि ज्यांना जीवाच्या स्वतंत्र अस्तित्वाचा विनाश करून आध्यात्मिक दृष्ट्या आत्महत्या करावायची आहे, त्यांनाही श्रीकृष्ण आपल्या तेजामध्ये ब्रह्मज्योतीमध्ये विलीन करून घेऊन सहाय्य करतात. असे निर्विशेषवादी हे भगवंताच्या शाश्वत आनंदमयी स्वरूपाचा स्वीकार करीत नाही, म्हणून स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व गमावल्यामुळे ते भगवंतांच्या साक्षात दिव्य सेवेद्वारे प्राप्त होणाऱ्या आनंदाचे आस्वादन करू शकत नाही. त्यांच्यापैकी जे निर्विशेष ब्रह्मज्योतीमध्ये दृढपणे स्थित झालेले नसतात, ते आपल्या कर्म करण्याच्या सुप्त कामना व्यक्त करण्यासाठी पुन्हा भौतिक जगतात येतात. त्यांना आध्यात्मिक लोकांमध्ये प्रवेश दिला जात नाही, तर त्यांना पुन्हा प्राकृतिक लोकांमध्ये कर्म करण्याची संधी दिली जाते. जे सकाम कर्मी आहेत त्यांना भगवंत यज्ञेश्वर म्हणून त्यांच्या विहित कर्मांचे इच्छित फळ प्रदान करतात, आणि जे योगी सिद्धी प्राप्त करण्याच्या प्रयत्नात आहेत त्यांना सिद्धी प्रदान केल्या जातात. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर प्रत्येक जण यशस्वी होण्यासाठी केवळ भगवंतांच्याच कृपेवर अवलंबून आहे, आणि सर्व प्रकारचे आध्यात्मिक मार्ग म्हणजे एकाच मार्गावर असणाऱ्या यशाच्या विविध मर्यादा आहेत. म्हणून श्रीमद भागवतातील दुसऱ्या स्कंदातील 3ऱ्या अध्यायातील 10व्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे जोपर्यंत व्यक्ती कृष्ण भावनेच्या परमोच्च परिपूर्ण अवस्थेप्रत येत नाही, तोपर्यंत तिथे सर्वच प्रयत्न पूर्ण राहतात. अकामः सर्व कामः वा मोक्ष काम उदधी तीव्रेण भक्ती योगेन यजेत पुरुषं परम. मनुष्य निष्काम असो भक्ताप्रमाणे, किंवा सर्व सकाम कर्मफलांची इच्छा करणारा असो, किंवा मुक्तीच्या प्रयत्नात असो, त्याने कृष्ण भावनेत अंतिमतः परिणत होणारी पूर्णावस्था प्राप्त करण्याकरिता सर्व प्रकारे भगवंतांना शरण जाण्याची पराकाष्ठा केली पाहिजे. ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरोः श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च. श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्य देवं श्रीराधा कृष्णपदान् सहगण ललिता श्री विशाखान्वितांश्च. नमः ओम विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. आपल्या सर्व भक्तांचे आजचा हा जो सत्र आहे त्या सत्रामध्ये पुनश्च स्वागत. आपण भगवद्गीतेचे जे महत्वपूर्ण असे 108 श्लोक आहेत
त्या श्लोकांवर चर्चा करत असून आज आपला हा 35वा श्लोक, 36वा सत्र 35वा श्लोक. तर आज आपण 4थ्या अध्यायातील 11वा श्लोक पाहतो, ज्यामध्ये आपल्याला भगवानांचे परस्पर प्रत्युत्तर देणे या विषयावर शिक्षण मिळते. तर जसं आपण पाहिलं होतं, आजपासून दुसरा विभाग सुरू होतो 4थ्या अध्यायाचा. हा दुसरा विभाग चालतो 15व्या श्लोकापर्यंत, ज्यामध्ये दिव्य ज्ञानाचा उपयोग यावर चर्चा आहे या 5 श्लोकांमध्ये. आणि व्यावहारिक दृष्टीने जर विचार केला की ह्या 5 श्लोकातनं आपल्याला काय कळतं किंवा काय त्याचा आपल्याला आपल्या जीवनात अवलंबून करता येतं, तर जेव्हा कृष्ण हे सर्व मार्गांचे लक्ष्य आहेत आणि सर्व कर्मांचे फळ देणारे आहेत, या ज्ञानासह कर्म केले जाते तेव्हा ती कर्मे दिव्य ठरतात. तर व्यावहारिक उपयोग काय? तर आपल्याला कृष्णच लक्ष्य आणि कृष्णच फळ देणारे हे निहित करून त्याच्या हिशोबानेच आपल्याला काय कर्तव्य करायचे. 11वा श्लोक स्पेसिफिकली जर आपण पाहिला तर कृष्णाबद्दल ऐकून भूतकाळात अनेक लोक शुद्ध झाले आणि त्यांनी कृष्ण प्रेम प्राप्त केले. त्यांना कृष्ण प्रेम प्राप्त झालं कारण तीच त्यांची इच्छा होती आणि कृष्णांनी ती पूर्ण केली. तर प्रश्न असा येतो की जर कोणी कृष्णांचे शरण दुसऱ्या कोणत्या तरी इच्छेचं घेतले तर काय होईल? तर ह्या श्लोकामध्ये हे स्पष्ट करण्यात येतं की अशा व्यक्तींना कृष्ण कसे प्रत्युत्तर देतात, कसं कृष्णांसोबत आदान प्रदान. तर वेगवेगळ्या मार्गांवर असलेले लोक वेगवेगळ्या गोष्टी साकार करत नाही, ते सर्व कृष्णालाच साकार करतात. पण कृष्णाच्या वेगवेगळ्या स्तरांच्या हिशोबाने, पातळ्यांच्या हिशोबाने आणि अंगांचे साकारकरण करतात. आणि ह्या श्लोकापासूनच भगवद्गीतेचा हा पुढील विभाग सुरू होतो. कृष्ण हेच सर्व मार्गांचे लक्ष्य आणि सर्व मार्गांचे स्रोत आहेत, हे आपल्याला जाणून घेणं हे अत्यावश्यक आहे. ये यथा माम प्रपद्यन्ते, अर्थात काय, तर ज्या प्रकारे लोक माझे शरण येतात. प्रपद्यन्ते शब्द आला इथे. कुठेही शब्द आगम्यते असं नाही आला. आगम्यते म्हणजे माझ्याकडे येणं नाही. कृष्ण म्हणतात प्रपद्यन्ते, शरण येतात. तांस तथैव भजामी अहम, त्यांना त्याच प्रकाराने प्रत्युत्तर देतो. मम वर्तमन वर्तन्ते मनुष्य पार्थ सर्वशा, हे पार्था सर्व प्रकारे सर्व लोक माझ्याच मार्गावर चालतात. हे खूप महत्वाचं आहे. मम वर्तमन वर्तन्ते आणि सर्वशः, की मनुष्य सर्व प्रकारचे मनुष्य, सर्व प्रकारचे मार्ग काय आहेत? मम वर्तमन, शेवटी माझ्याच मार्गावर. प्रभुपादजींनी खरं पाहायला गेलं तर आपण जे मी आता बोललो की आता आपला हा दुसरा विभाग सुरू झाला, विभाजन जे झालंय, ते सेक्शन्स, हे विभाग हे काही प्रभुपादजींनी निश्चित केलेले नाही. जे वेगवेगळ्या गीता शिक्षकांनी गीतेचे विभाजन वेगवेगळ्या प्रकारे केले आणि जोपर्यंत सातत्य आहे तोपर्यंत कोणतेही विभाजन योग्य आहे. तर ह्या हिशोबाने आपल्याला हे, आणि त्यामुळे आपल्याला काय होतं ना की आपल्याला ते समजायला, लक्षात ठेवायला आणि आपल्या आयुष्यात त्या हिशोबाने त्याला उतरवायला सोपं जातं. त्या श्लोकाचा पहिला आणि दुसरा भाग पाहिला तर साधारणपणे वैष्णव श्लोकाचा पहिला भाग उद्धृत करतात, तर मायावादी श्लोकाचा दुसरा भाग उद्धृत करतात. पहिल्या भागाचा अर्थ काय? तर पहिला भाग दाखवतो की भगवान निष्क्रिय नाहीत,
ते जीवाच्या भावानुसार प्रत्युत्तर देतात. जर कोणी कृष्णांच्या लीलांना दिव्य मानतो तर भगवान त्या व्यक्तीची कर्मे दिव्य करतात. जर कोणी कृष्णांच्या लीलांना भौतिक मानतो तर त्याचे कर्मे भौतिकच राहतात. आणि दुसरा भाग जो आहे त्याचा चुकीचा अर्थ मायावादी लोक काढतात की सर्व लोक माझ्या मार्गावर चालतात. याचा अर्थ असा नाही की कोणताही मार्ग स्वीकारला तरी तो शेवटी सर्व कृष्णाकडेच जाईल. शक्यच नाही ना. जर चेन्नईच्या ट्रेन मध्ये आपण बसलो, चेन्नई एक्सप्रेस मध्ये, तर दिल्लीला पोहोचू शकत नाही. जर तसे असते तर अर्जुनाने युद्ध करावे की नाही याला काहीच अर्थ उरला नसता. मग भगवद्गीतेचा उपदेश करण्याची गरजच उरली नसती. मला जर दिल्लीला जायचंय तर मला दिल्लीच तिकीट काढावं लागेल. मला जर भगवंतांना प्राप्त करायचंय तर भगवंतांनी सांगितलेल्या मार्गावरच मला मार्गक्रमण करावं लागेल. त्यामुळे जेव्हा कृष्ण म्हणतात सर्व लोक माझ्याच मार्गावर चालतात तर त्याचा योग्य अर्थ काय होतो की कोणत्याही गोष्टीतील आकर्षण हे प्रत्यक्षात कृष्णाच्या तेजाचा अंश आहे. जे काही आकर्षक आहे ते कृष्णाच्या दिव्य तेजाचा अंश असल्यामुळे आकर्षक आहे. परंतु सर्व आकर्षणे कृष्णाकडे नेत नाही. उदाहरणार्थ विरुद्ध लिंगाचे सौंदर्याचे आकर्षण देखील कृष्णाच्या शक्तीचेच प्रकटीकरण आहे. परंतु ते कृष्णाकडे न नेता कृष्णापासून दूर घेऊन जाते. म्हणूनच सर्व आकर्षणे साधन असतात. याची आपल्याला उदाहरणे देता येतील. उदाहरणार्थ आपण अजामिलचं जर उदाहरण घेतलं तर वैश्यच्या सौंदर्याकडे आकर्षण झाल्यामुळे काय झालं, त्याचं पतन झालं. हेच उदाहरण जर आपण आपलं ज्यांनी आपलं हे रामायण सुंदरकांड लिहिलेलं आहे त्यांचं घेतलं तर जेव्हा त्यांना ती सुंदरी म्हणाली की एवढी मेहनत करून तू माझ्याकडे आलास, तेवढी मेहनत जर तू भगवंताकडे जाण्यासाठी घेतली असती तर किती फायदा झाला असता. तर लगेच त्याचं काय झालं, मन पलटलं आणि तो भक्तीमध्ये लागला. म्हणून सर्व आकर्षणे साधन नसतात. परंतु जेव्हा आपण कृष्णाच्या आकर्षणाचा विचार करतो तेव्हा ते योग्य असतं. कारण की कृष्णाचा अर्थच आहे सर्व आकर्षयती इति कृष्ण. म्हणून प्रभुपादजी मायावादी तर्काचे खंडन करतात. जर सर्व काही ब्रह्मानुभूतीच असेल तर मद्यपान करणारी व्यक्ती ही ब्रह्मानुभूती घेत आहे असे म्हणावे लागेल. पण असे आकर्षण व्यक्तीला उन्नत करत नाही तर ते व्यक्तीला अधोगतीकडे घेऊन जातात. दुसरं उदाहरण आपण रासलीलेच्या अध्यायातील उदाहरण देऊ शकतो की सर्वजण नाचतच असतात. काही योग माहेत तर काही महामाया. महामायेत जे असतात ते अधिक दुःख अनुभवतात आणि योगमायेमध्ये जे नाचतात ते भगवंतांसोबत आनंद भोगतात. तर इथे जर आपण पाहिलं तर प्रभुपादजी भागवतम मधील एक श्लोक उद्धरतात. अकाम सर्व काम वा मोक्ष काम उदारधी तीव्रेन भक्ती योगेन यजेत पुरुषम परम. आता या श्लोकाचा जर विचार केला तर इथे एकदम काम आनंदाने इथे सांगितलं गेलेलं आहे की जर कोणाच्या मनामध्ये कुठली इच्छा नसेल, अर्थात फक्त किंवा कोणाच्या मध्ये काहीतरी फळाची अपेक्षा असेल किंवा कोणाची मुक्तीची जरी अपेक्षा असली तरी पण प्रत्येकाने काय करायला पाहिजे, प्रत्येकाने कृष्णाची सेवा करायला पाहिजे, कृष्णाची भक्ती करायला पाहिजे आणि त्यामुळेच त्यांना पूर्णत्व मिळतं. ज्याचा अंतिम जो स्तर असतो तो असतो कृष्ण भावना. त्यामुळे आपल्यावर आता हे अवलंबून आहे
की मला तो एक छोटासा क्षण हवाय, मला शाश्वत आनंद हवाय. निर्णय आपला असतो. जर आपण शाश्वत आपल्याला आनंद हवा असेल तर आपल्याला काय करावं लागेल? आपल्याला भगवंताच्या पथावर चालावं लागेल. पुढे कृष्ण एका श्लोकामध्ये आपण पाहतो म्हणणार आहेत, यांती देवव्रता देवान पितृयांती पितृव्रता. बाबा, जर तुम्ही देवतांची पूजा केली तर तुम्ही देवलोकामध्ये जाल, पितरांची केली तर पितृलोकामध्ये जाल, आणि माझी केली तर माझ्या लोकामध्ये. म्हणूनच काय, तर ये यथा माम प्रपद्यते, की आपण जे आहोत जसं भगवंतांकडे जाऊ तसं भगवंत काय आपल्याला त्या हिशोबाने आपल्याला स्वीकार कर. शेवटी संपूर्ण विषय जो आहे तो भगवंतांनी आपल्याला स्वीकार करणे याच्यावर आहे. आणि भगवंतांनी जर आपला स्वीकार केला तर हे जे काही आपल्याला दुःख आहे, समस्या आहे, त्राण आहे, सर्व काही एका क्षणात नसतो. तसं तात्पर्यामध्ये प्रभुपादाजी सांगतात की प्रत्येक जण कृष्णालाच शोधत आहे, परंतु कृष्णाच्या वेगवेगळ्या पातळ्या. तसं 3 स्तर आहेत कृष्णाला समजण्याचे: ब्रह्म, परमात्मा, भगवान. तर पूर्ण साकारकरण फक्त शुद्ध भक्तालाच प्राप्त होते, परंतु तरी सुद्धा प्रत्येक जण आपल्या इच्छेनुसार तृप्त होतो. अर्थात काय, की समजा कोणी कर्मकांडी असेल तर त्यांना भगवंत काय करतात, त्यांना यज्ञेश्वर म्हणून त्यांना प्रत्युत्तर देतात. निर्गुणवादी असेल तर ब्रह्मज्योती म्हणून देतात, योगी असेल तर सिद्धी म्हणून देतात, आणि भक्त असेल तर भक्तांसोबत भगवंत जे 5 रसांमध्ये आदान प्रदान करतात. कोणाचे मित्र, कोणाचे पुत्र, कोणाचे स्वामी, कोणाचे प्रेमी. तर जशी ज्याची भक्ती तसं त्याच्यासोबत भगवंतांचं आदान प्रदान. तर निष्कर्ष हा निघतो की कृष्ण भावनामृताच्या सर्वोच्च सिद्धीशिवाय इतर सर्व सिद्धी अपूर्णच आहेत. सर्व आध्यात्मिक मार्ग एकाच सत्याकडे जाणाऱ्या वेगवेगळ्या पायऱ्या आहेत. अंतिम पायरी जी आहे ती भक्ती आहे. आणि जेव्हा आपण भक्तीचा स्वीकार करतो तेव्हाच आपल्याला जे आहे कृष्ण वैकुंठामध्ये प्रवेश देऊ शकतात. आणि वैकुंठामध्ये जर आपल्यामध्ये कृष्ण भक्ती प्रेम जागृत झालं असेल, इफ यू हॅव गॉट कृष्ण प्रेम, तरच आपल्याला जे आहे ते गोलोकमध्ये प्रवेश मिळतो. व्यावहारिक दृष्ट्या याचा अर्थ आपल्याला काय करायला पाहिजे आता दैनंदिन जीवनात? आपला उद्देश असायला पाहिजे की कृष्णाप्रती प्रेम कसं निर्माण करावं. आणि जेवढं आपण कृष्णाप्रती प्रेम निर्माण करू तेवढं कृष्णही आपल्यावर जास्त प्रेम करेल. तर त्यासाठी आचार्य आपल्याला शिकवतात, वरिष्ठ वैष्णव आपल्याला शिकवतात की आपण कमीत कमी 4 नियमांचं पालन करावं, 16 माळा जप करावे. सुरुवात 1 माळ हरे कृष्ण महामंत्राच्या जपेने आपण करू शकतो. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. आपण सर्वजण तर तसं रविवारी 1 माळा करतोच, बस त्याला रोजच्या रोज करून टाका. आणि मग 1चे 2, 2चे 4, 4चे 8, 8चे 16 आपोआप होत राहतील. आणि एक फॉर्म्युला दिला जातो ABCDE चा. ए म्हणजे काय, तर भक्तांच्या संगतीत राहणं, असोसिएशन. बी म्हणजे बुक्स, अर्थात प्रभुपादांनी जे ग्रंथ लिहिले आहेत त्यांचं पठन. सी म्हणजे चॅन्टिंग, अर्थात जप, 16 माळा जप.
डी म्हणजे डाएट, की केवळ आणि केवळ कृष्ण प्रसादच ग्रहण करा. जे काही आपण बनवाल ते कृष्णासाठी बनवा, कृष्णाला भोग द्या आणि कृष्णांनी त्याचा स्वीकार केल्यावर 8 मिनिटांनी मग त्याचा स्वीकार आपण करायचा. तो झाला कृष्ण प्रसाद. डीचा अजून एक अर्थ येतो डीटी सेवा, डीटी वर्शिप. विग्रहांची सेवा करा. गृहस्थांसाठी हे विशेष महत्वपूर्ण आहे की घरामध्ये विग्रह असावे. विग्रह मग मूर्ती रूपातही असू शकतात किंवा मग फोटोच्या लॅमिनेशनच्या रूपात आणि त्यांची सेवा व्हावी. आणि जे करू शकत असतील त्यांनी मंदिरामध्ये विग्रह सेवेमध्ये सहभागी व्हावं. आणि ई म्हणजे एंगेजमेंट. स्वतःला कुठल्या ना कुठल्या सेवेमध्ये नेहमी सतत हे गुंतवून ठेवणं आवश्यक. कारण की आपला हा स्वभावच तो आहे. चैतन्य चरितामृतामध्ये चैतन्य महाप्रभू सांगतात, जीवेर स्वरूप है कृष्णेर नित्यदास, की आपण कृष्णाचे नित्य शाश्वत सेवक आहोत. हा आपला स्वाभाविक स्वभाव आहे. त्यामुळे काय करावं लागतं, आपण इथे सुद्धा भौतिकतेमध्ये जेव्हा भक्तांची सेवा करतो, गुरुची सेवा करतो, कृष्णाची सेवा करतो, तर आपोआप चेतोदर्पण मार्जनम होऊन जातं, की आपल्या हृदयावर जे काही एवढ्या जन्मांचे पाप पुण्य कर्मांची फळं आलेली आहेत ते सर्व हळूहळू गायब होतात आणि आपल्याला शुद्धता प्राप्त होते. शेवटी सेवा परमो धर्म आहे. जेव्हा आपण सेवा करतो तेव्हा भगवंत पाहतात की अरे हा तर तृणादपी सुनिचेन आहे, हा तरोरपी सहिष्णू ना झालेला आहे, हा अमाननेन माननीय झालेला आहे, हा कीर्तनीय सदाहरी आहे. तर याच्यात आता शुद्ध प्रेम आलंय. राधाराणी म्हणते कृष्ण याचा स्वीकार करा आणि कृष्ण म्हणतो हो, हा माझ्या प्रेमासाठी योग्य आहे. आणि आपल्याला आपल्या जीवनाचं जे अंतिम उद्दिष्ट आहे कृष्ण प्रेम, ते सफलतापूर्वक प्राप्त. हरे कृष्ण. आता असंच दर रविवारी येत राहा. आपले हे 108 महत्वपूर्ण श्लोक आपण संपवून भगवद्गीतेचा हा जो सार्थ आहे तो आपल्याला मिळेल आणि त्याला आपल्या जीवनामध्ये आपण अवलंबण्याचा प्रयत्न करूया, जेणेकरून जन्म मृत्यूच्या व्याधीच्या या चक्रातून आपली मुक्ती होईल. हरे